जाऊया पुढच्या बातमीकडे। सविस्तर महत्त्वाची बातमी। बोरिवलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। रस्त्यावरच्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरून आधीच चर्चा रंगलेली आहे, वातावरण तापलेलं आहे आणि आता बोरिवलीमध्ये एका ठिकाणी अख्खा फुटपाथच पांढऱ्या रंगाने रंगवण्यात आल्याचा एक प्रकार उघड झालेला आहे। सध्या मुंबईमध्ये या पांढऱ्या पट्ट्यांनी राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच तापवलेलं आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण फुटपाथच आता पांढरा दिसतो आहे। मुंबईमध्ये पांढऱ्या पट्टीचा हा आणखी एक नवा वाद आता समोर येतोय। पांढऱ्या पट्ट्या अशा प्रकारे खरं तर सोसायटीच्या आवारामध्ये ओढलेल्या पाहायला मिळाल्या, मात्र आता हा मुंबईमध्ये बोरिवलीतल्या प्रकारे संपूर्ण फुटपाथच पांढरा असा रंगवण्यात आलेला आहे। तर बोरिवलीतला हा सगळा धक्कादायक प्रकार आता यावरून काय नेमकं राजकीय रणकंदन पुढे होतंय का काय हे बघावं लागणार आहे। मात्र बोरिवलीमध्ये अख्खा फुटपाथच अशा प्रकारे पांढऱ्या रंगामध्ये रंगवलेला आहे। तर मनसेने यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली। यावरून जैन मुनी आणि मनसे यांच्यामध्ये वाकयुद्ध सुद्धा रंगलं। तर घाटकोपरमध्ये हा प्रकार पुढे आला होता। त्यानंतर दादरमध्ये अशा प्रकारे सोसायटीच्या आवारात पांढरे पट्टे ओढले गेले। गोखले रोडवर संजीवनी बेजल आपल्या बरोबर आहेत, आमच्या प्रतिनिधी। जाणून घेऊया काय नेमका सगळा प्रकार आहे। संजीवनी, बोरिवलीमध्ये संपूर्ण फुटपाथच हा पांढऱ्या रंगाने रंगवलेला पाहायला मिळतोय। कुठला नेमका हा परिसर आहे आणि काय यावर नागरिकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात का? संजीवनी, संजीवनी, माझा आवाज ऐकू येतोय? तर पण पाहतोय एका जैन मुनींचं या ठिकाणी भवन आहे आणि त्याच्या बाहेर अशा प्रकारे पांढरा फुटपाथ रंगवण्यात आलेला आहे।